ते समोरच्या वाहनं काढून घ्या. कुठच्या अधिकारी घेतलं की नाही? मास्क लावणार तुम्हाला मास्क बघा. पुढे फास्ट चलो फास्ट. असे मुदखेड शहराचा पाणी पुरवठ्याचा विषय बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता. शासनाकडून जवळपास 40 कोटी रुपयाची योजना ही आम्ही मंजूर करून आणलेली आहे. संपूर्ण गावामध्ये पिण्याचं पाणी नळाद्वारे घरपोच करण्यासंबंधित आम्ही आजचा निर्णय घेऊन आज त्या कामाचा शुभारंभ रिक्षण करण्यात आलेला आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या कामाला 44 कोटी रुपयाची मान्यता मिळालेली आहे. टेंडर अद्याप व्हायचं आहे. दोन्ही म्हणून जर विचार केला तर साधारण 84 कोटी रुपयाची कामं पाणी पुरवठा आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी मंजूर केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त गावामधल्या प्रत्येक वॉर्डामध्ये जी कामं चालू आहेत ती साधारण 20 ते 22 कोटी म्हणजे 100 कोटीच्या पलीकडे आज मुदखेड शहरातील विविध कामं. मग पहिला बायपास हा जो बाजूला झाला आहे, या गावातला जी गर्दी आहे ती रोखण्या दृष्टीकोन बायपासचं स्थळ गावाच्या बाहेर निघायला हे सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर आपण ती पाहिलं की वर टेकडीवर तो जायला रस्ता जो आहे त्याची आवश्यकता होती. धनगर समाजाची सर्वांचीच मागणी होती आणि ते वरचं जे स्थळ आहे ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याचा विकास करावा असं माझं मानस आहे. सगळ्यांची चर्चा करून वर खंडोबाचं मंदिर आहे त्या मंदिराचा परिसर सुशोभित करून त्या ठिकाणी पर्यटनाला वाव कसा देता येईल या दृष्टिकोन आगामी काळात मी प्रयत्न करणार आहे.